नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 10वा. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जल्दीनंच परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण आता लवकरच पाहणार या गोड विचारात त्या सासूसुना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासू आणि आज्जे सासूहून सून आणि नाथ सून दोघीही आपल्या हाताखाली येणार. केवढं हे आपलं नशीब. या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाई आणि राहीबाई दोघीही कराडला आल्या. पिराजी त्यांना पोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना सारखा दाबत होता. ऐन दुपारी त्यांनी कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णाकाठच्या आमराईत दूरदूरचे वाटसरू बसले होते. कोणी जेवण करत होतं, कोणी चुली पेटवून पीठ मळत होतं, तर कोणी भाकरी खाऊन सावलीत आराम करत होतं. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं. त्याचवेळी दूर कुठेतरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकात बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काळीच चरकलं. 1-2 दिवसांच्या तापात माणूस मरतं हे ऐकून तर तिला भलतीच भीती वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं तिचं मन ही तापसरीची बातमी ऐकून काळवंडलं. ती खिन्न झाली. तिला त्या आमराईत बसवेना. तिने पिराजीला सांगून गाडी जुंपली आणि घर जवळ केलं. आली आली म्हणता कार्तिकी पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीची लग्न लागली आणि मग लग्न सराई सुरू झाली. पहिलीच तिथी धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावात कुणाचं झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला हुलकावण्या देत स्वतः सत्तू 200 माणसांसह लग्नाला आलेला होता. त्यानं सुरती रुपयांनी नवरा नवरीची ओटी भरली. उभा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला. स्वतः विष्णुपंत, शंकरराव पाटील या मंडळींनी देखरेख केली आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यापुढं माळानं गबऱ्याला घेऊन दौडत येणारा राणोजी तरळत होता. दौलती आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला. त्यांनीच मळवट भरला. राधा विधवा होती, पण ती आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता. घमांडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करत होती. फकीराच्या कपाळी 5 दिवस बाशिंग ठेवायचं असा राधाचा निर्धार होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं. आपण एक महान कार्य पार पाडलं असं राधा, दौलती, राही यांना वाटलं. दौलती आणि राहीबाई यांनी बोलून दाखवलं की आता फकीराचं बाशिंग ह्या डोळ्यांनी बघितलं. आता हे डोळं कवाबी झाकू दे, आम्ही तयारी केली. कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठेही गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4च दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरत होती. त्यामुळे आम्ही जे पूर्वी कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायचा विचार केलाय असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटायला लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडलेले बघावे हा विचार काही त्या तिघांना सोडत नव्हता. 6 महिन्यांपूर्वी दूर कुठेतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलवा सुरू झाली होती. लोक काजबारले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावाच्या गावं, घराच्या घरं बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होता. आणि ते खरंही होतं. ती साथ अति उग्र स्वरूप धारण करून इंच इंच जमीन व्यापीत पुढे पुढे सरकत होती. आणि गावात साथ पसरताच भरला संसार जिथल्या तिथं टाकून लोक सैरावैरा पळत होते. जणू त्यांच्या पाठी भयंकर वणवाच लागलेला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100त फक्त 10च कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती. घरातली सगळीच माणसं एकदम तापसरीचं भक्ष्य होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठीही कोणाला शुद्ध उरत नव्हती.
या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा चरकलं. दौलती हबकला. राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्याही पुढे एकच प्रश्न नाचायला लागला की आम्ही कुसळं वाढवून मेरू घडवला, पण आता ह्या तापाच्या साथीत ह्यो मेरू टिकाव धरणार आहे का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसा तरी धीर धरत होती, परंतु पुन्हा दुसऱ्याच एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं. ज्येष्ठ महिना मागे निघाला. मृगनक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. अकराळ विक्राळ ढग गगनात जमले आणि लगेच लोळत निघूनही गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृगनक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मृगनक्षत्रानं दगा दिला, पण पुढचं नक्षत्र काही असं कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरंही नक्षत्र आलं तसं गेलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडायला लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखरांनी उकरून खाऊन त्यांचा माग बुजवला आणि भयंकर असा दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास झाला. एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी अशी स्थिती झाली. माणसं हांबरू लागली. गुरं हाडं चिंध्या खायला लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडत निघाले आणि ते मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसांवर साथीनं सहज कब्जा केला. घरच्या घरं कणू लागली. दुष्काळानं केवळ हाडाचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला खूप सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. दाही दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवाट्यात काही चिता जाळाल्या, पण लवकरच लाकडाची टंचाई आली आणि मढी मातीआड करण्याची सर्वांवर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न खूप बिकट झाला. दुष्काळातल्या उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका एका गोरीत बसतील तितकी मढी गाडली जाऊ लागली. आणि मग डोंगरातले कोल्हे, लांडगे यांनी गावदरीलाच तळ दिला. वैरण न मिळाल्यामुळे मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र कोल्ह्या कुत्र्याचं राज्य प्रस्थापित झालं. उभा मागवाडा साथीनं कणत पडला होता. जे कोणी उभे होते ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खळ्या खणीत होती आणि राधाबाई आणि सरू घरी दाणे दळून घरोघर तरवणी पुरवत होत्या. आजाऱ्यांची सेवा करत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मागवाड्यात सर्वांना चारून मग एकदमच आपण सर्व उपाशी मारायचं असा त्या दोघींनी निर्धार केलेला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मोरा मरणाऱ्यांसाठी गोरी खणून हैराण झालेले होते. एकट्या मांगांचीच नव्हे तर उभ्या गावाची मढी पुरण्याचं काम त्यांच्याकडे आलं होतं. मरणाने जातीभेद नष्ट करून टाकला होता. दुपारची वेळ होती. वातावरण तप्त झालं होतं. फकीरा नुकताच येऊन बसला होता. सरू आणि राधा या सुद्धा आल्या होत्या. दौलती आणि राहीबाई एका जागी बसून कोण मेलं याची चौकशी करत होते. इतक्यात मोक्या आला आणि म्हणाला, दाजी हाय का? हाय हाय या. फकीरा म्हणाला, आत कशाला येऊ? अहो चिंगा म्हातारी गेली ना. मग चला तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगा म्हातारीला माती आड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मोरा म्हणाला, दाजी ही म्हातारी जगली असती बरं. मग काय, तिला का जीव नकोसा झाला काय? सावळाने खवचटपणे विचारलं आणि मोरा म्हणाला,
अहो, अन्न वाचून माणूस मरतय. मजी कसं? फकीरा हुंकारला. मुरा म्हणाला, मांगवाड्यात आज या घडीला चिपटभर दानं नाहीत. माझ्यानं हे हाल बघवना. अरे मग काय करायचं काय? काही करताच येत नाही ना. बोलता बोलता ते सगळे पांदीला आले आणि मांगवाड्याकडे वळून चालायला लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला, तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा. मी जरा गावात जाऊन येतो. असं म्हणून तो झरकन पांदीनं गावाकडे निघाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यापुढे कधी आला हे त्याच्या लक्षात आलं नाही. समोर वाडा बघून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंतांचा तो प्रचंड वाडा गिळंकृत केलेला होता. सर्वत्र अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हू का चू होत नव्हतं. मधून मधून एखाद्या घरी रडण्याचा हल्लकल्लोळ उसळत होता, पण रडणाऱ्यांनाही रडण्यासाठी तकवा नव्हता. क्षणभरच ओरडून मग पुन्हा सर्व काही शांत होत होतं. मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती, त्यामुळे गावात भेसूरता अधिक उग्र होत होती. फकीरा वाड्याच्या ढेलजेत येऊन थांबला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरारला आणि फकीरानं हाक मारली, आबासाहेब. कोण? अरे फकीरा. पंत गडबडीनं मधल्या अंगणात आले. पंतांच्या वयानं आता 60 गाठली होती, पण त्यांचा धिप्पाड देह अजून दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टप्पोरे डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिशा यामुळे पंत एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दिसत होते. त्यांचा आवाजही गुहेत वाघ गुरखल्याप्रमाणे गंभीर होता. फकीरा पुढे होऊन एकदम पंतांपुढे थांबला. त्याने आपले कठीण मजबूत हात पाठीमागे धरले होते. त्याचे रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले. त्याचा रुबाबदार चेहरा घामानं डबडबला. तो मनातल्या मनात शब्द शोधायला लागला, पण सुरुवात पंतांनीच केली. मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललंय? त्यांच्या करारी नेत्रात चिंतेचा भाव तरळत होता. देवळीत जळणाऱ्या निरांजनाकडे बघत फकीरा म्हणाला, मांगा महाराचा वंशच उरत नाही आबा. आत्तापर्यंत किती माणसं दगावली. 4 दिवसात बारीक मोठी ईस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चडफडत गेले. मग तुझं म्हणणं काय आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा ओठांवरनं कोरडी जीभ फिरवत म्हणाला, भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्यानं ऐकवना. ढेकळावानी काळी जिरगळत माझं. फकीराच्या पापणीत देवळीतल्या त्या निरांजनाच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्यानं गर्रकन मान फिरवून आसू दडवले. तसं नाही. पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, फकीरा धीरानं घ्यायला पाहिजे रे आता. आबा. फकीराच्या काळजातनं कणहत बोल आला. आबा, मांग महार भोपळीचा आणि करडूचा पाला खाऊन जगतोय, पण जमना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीत शाबूत ठेवलं असतं, पण ह्या साथीनं कडेलोट केलाय हो आमचा. फकीरानं पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतांकडे पाहिलं. पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला, मग आता पुढे काय? पंतांचा आवाज वाड्यात घुमला आणि फकीरा मंद स्वरात म्हणाला, तुम्हीच सांगा की. मी काय सांगू अरे? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारात कळवलंय, पण टिचभर चिठ्ठीनं त्याचं उत्तर नाही. आणि मी म्हणजे केवळ मृतांची नोंद करणारा झालोय.
मग आमासनी धनी कोण? फकीराचा स्वर वैतागला. कोण कोणाचा धनी नाही फकीरा. पंत चटकन बोलून गेले. माझ्याही भोवती आक्रोश चालू आहे. मीही संकटात आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं हे महत्वाचं आहे. पण आबा कसं? फकीरा अधिकच चिडक्या सुरात उद्गारला. जसं जमेल तसं. पंत खटकन बोलले. काहीही करा पण जगा. त्यांनी झेप घेऊन निरांजनाची वात वर करून मोठा प्रकाश केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली आणि अंधार थरथरला. आबा मग आम्ही काय करावं? फकीरानं गोंधळून पुन्हा प्रश्न केला आणि पंतांचा चेहरा बिथरला. त्यांच्या आवाजात अधिक कडवटपणा आला. ते मला कळत नाही रे. तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका. जातील. हेही दिवस जातील. पंतांच्या मुखातून शब्दांऐवजी निखारे बाहेर पडले आणि फकीराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाट उसळत उठला. त्यांनी पंतांपुढे हात टेकला. तो उठून म्हणाला, आबा मी जातोय. जा जा. अरे उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात, माणसं. पंतांनी फकीराला निरोप दिला. काजळी झाडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वत फकीराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालायची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायात विजेप्रमाणे हिंमत संचारली. तो चिखल तोडवावा तसा अंधाराला तोडवत बेभान होऊन मांगवाड्याकडे विद्युत गतीनं निघाला. तुम्ही जगलंच पाहिजे हे पंतांचे शब्द त्याच्या डोकीवर घण घालत त्याच्याबरोबर धावत होते. त्या शब्दांचं काहूर उठलं होतं आणि ते जणू फकीराला लोटीत सुटलेलं होतं. मांगांची आणि महाराची ती 200 घरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वाऱ्याच्या झपाट्यानं ते निवडुंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं. मध्येच एखादं घुबड घुतकार करून भीतीला उठवत होतं. तिथं माणसाचं अस्तित्व आणि शब्द त्या काट्यात रांगत होते. फकीराच्या दारापुढे लिंबाखाली जेवढी माणसं उभी होती तेवढी जमून फकीराची वाट बघत होती. या निकराच्या समयी पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मनं उत्सुक झालेली होती. जे अगदी जेर झाले होते आणि भुकेनं वाकले होते ते मनात म्हणत होते की पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्यांनी पंतांना सांगावं या गरिबासनी दे घरात असेल नसेल ते. तर कोणी अंधारात फकीराच्या वाटेकडे रोखून बघत अंदाज बांधत होते. फकीरा येताना 25 पोती जोंधळे घेऊन यावा. फकीराचं पंतांवर भलतंच वजन आहे. पंत फकीराचा बोल वाया जाऊ देणार नाहीत आणि यावेळी पंत नक्कीच मांग महार मरू देणार नाहीत. असे नाना तर्क करत माणसं फकीराची वाट बघत होती. त्यांच्या डोळ्यातली बुबुळं कार्यक्षम झाली होती. मन सारी दुःख विसरली होती. पंत काहीतरी करतील या एकाच आशेनं त्यांच्या रक्तबंबाळ मनांना हुरूप आलेला होता. आपला निर्वंश होणार ही भीती पार विसरून आता ते अंधारातून त्यांच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्यांचा हिशोब करत होते. इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकत अंगावर घोंगड्याची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली. आला फकीरा असं मनात म्हणून सर्वच सरळ बसले. ती कानांची कवाडं खाडकन उघडली गेली पण दुसऱ्याच क्षणी ते सगळे निराश झाले. ती आकृती त्यांच्याजवळ येताच तो फकीरा नाही हे लक्षात येऊन कोणीतरी विचारलं, अरे कोण आहे? मी तायनू महार गा. अंधारात सर्वत्र वळवळ झाली
पुन्हा स्वर नरमाईनं कणले. काय तायनोबा, कसं काय सारी माणसं वळीनं निजवून आलोय, तायनू गंभीरपणे म्हणाला. आणि बहिरूनं विचारलं, म्हाताऱ्याचा ताप उतरला का? अरे बाबानो, ह्या तापाला औषधच नाही, सावळाचा आवाज चरफडत आला. तायनू म्हणाला, या तापावर ना एकच औषध आहे, कंच रे बाबा, कंच. जवळजवळ सर्वांनीच तो प्रश्न एकदम विचारला आणि मग तायनू महार म्हणाला, औषधाचं नाव आहे भाकरी. भाकरीचं नाव ऐकताच सगळे पुन्हा खिन्न झाले. त्यांचं जगणं मरणं भाकरीत होतं. आणि तीच भाकरी त्यांना मिळत नव्हती नव्हे, दिसतही नव्हती. केवळ कोरडी भाकरी मिळावी यासाठी ती माणसं चरफडत होती. एवढ्यात फकीरा आला. सर्वांनी कान टवकारले. त्यांचे चेहरे गंभीर झाले. पटकुरं झटकून काही जण किंचित पुढे सरकून बसले. मग सर्वांनी आपले श्वास रोखून धरले. सर्व डोळे फकीरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकीरा म्हणाला, बोला गा. तायनू महार पुढे सरकला आणि शांतपणे विचारता झाला, काय म्हणलत पंत? त्यांनी जगाय सांगितलंय, फकीरा म्हणाला. अरे पण कोरड्या बॉलानं आम्ही कसं जागायचं? सावळा बसल्या जागचा उठून बोलला आणि जरा पुढे येऊन पुन्हा बसला. खरंय तुमचं. आपण आणि कुलकर्णी एकाच वाटचाल करतोय. मात्र फरक एवढाची का आपण आधी पोचणार आणि पंत वाईचं मागणं त्याच जाग्यावर येणार, म्हणजे मरणार. आलं का ध्यानात? फकीरा म्हणाला. अरे मग आमची वाट काय? मुरा उद्गारला. म्हणजे आता आम्ही मेलं पाहिल. किवंडा हरी महार ओरडला. नाही नाही, आम्ही जगलंच पाहिजे. फकीरा ओरडला. अरे पर कसं फकीरा? सावळानं मान वाकडी करून विचारलं. कोंडी महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा राहिला. त्यांनी हात जोडून विचारलं, पांडुरंगा इट्टला, माझी 2 पोरं घडीची सोबती हायती. त्यांच्या पोटात आज 2 दिवस शिपी भरवी तरवणी नाही. आता मी काय करू? मी म्हणन तसं करा. फकीरा ताडकन उठून ओरडला. काय करू, बोला की दाजी. सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि सगळ्या गोंगाटावर मात करत फकीरा म्हणाला, हे बघा, पंतांनी सरकारात अर्ज केलंय, पण सरकार उत्तर देत नाही. मारुतीवाणी तोंडाची माणसं बघून आमासनी वाटलं हे मारुतीच्या वंशाचं राज आहे. पण आता मात्र असं वाटतंय का हे कुंभकर्णाच्या अवलादीचं राज आहे. आपण तलवार घेऊन यांच्या उर्रावर नाचलं पाहिजे. आपण तलवार घेऊनच यांच्या उरावर नाचलं पाहिजे. हे फकीराचे निर्वाणीचे शब्द त्या काळोखाचं ऊर चिरत दूर गेले. फकीरा चपळाईनं घरात गेला. त्याच्या पाठोपाठ राधा, दौलती, राहीबाई, सरूबाई हीही घरात गेली. फकीरा त्वेषानं पेटला होता. त्यानं देव्हाऱ्याकडे झेप घेऊन ती तलवार हाती घेतली. हीच तलवार धरून राणोजी शिगावच्या भर जत्रेत निर्भय झाला होता आणि हीच तलवार धरून फकीरानं खोताचा हात तोडला होता. फकीरांनी मग आईच्या पायांवर डोकं ठेवलं. राहीबाई आणि दौलती यांच्या कृशपायांना मिठी मारली आणि सदगदित होऊन तो म्हणाला, आई, थोरली आई, आबा, मी मरून ही मरणारी माणसं जगवणार. मला आडवू नका कुणी. मग त्यांनी सरूबाईच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाला, आपकू नक. हापकायचं काय कारणच नाही. सांभाळ सार. आणि तो बाहेर आला.
त्याच्या हातातली ती नंगी तलवार बघून सर्वांच्या छातीत हत्तीचं बळ खवळून उठलं. क्षणभर हालचाल झाली. फकीरा एक एक नाव उच्चारायला लागला. साधू, बळी, मुर्रा, केरू, सावळू नाना घामांडी, तायनू महार, केसू महार, सुकाना, भाना. आणि ज्याच्या पायात बळ आणि उर्रात हिंमत असेल त्यानं एका बाजूला निघावं. त्याचा हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरायला लागला आणि प्रत्येक हृदयातनं हुंकार निघायला लागला. घोंगावत आज्ञामोहळ उठावं तद्वत 150 माणसं उठून बाजूला झाली. अंगात त्वेष चढून बेभान झालेल्या सावळानं डोकीवरचं घोंगडं हवेत भिरकावून शड्डू ठोकला. उभं राहू नका, नुसतं उभं राहू नका, हत्यारं घ्या, हत्यारं उपाशी मारतेत. फकीरा म्हणाला, चला हत्यारं घ्या. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले, तलवारी झळझळल्या आणि मग म्हाताऱ्या कोतऱ्यांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येईपातोर तुम्ही माड्यासनी पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचा हातात ढीग लावतो, घाबरायचं कारण नाही. आकाशात गडद काळोखात 2 चांदण्या मंद लुकलुकत होत्या. त्यांचा चोरटा प्रकाश फकीराच्या तलवारीच्या पात्यावर पडून ती तलवार उग्र भासायला लागली. फकीरानं आकाशात दृष्टी रोखली, रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालायला लागला. त्याच्या पाठीमागं 150 हत्यारं चकाकत निघाली. उरलेली माणसं आपापल्या घराकडे गेली. गाभऱ्याला तरी घेऊन जा की, राधा काळीच कठीण करून म्हणाली आणि खटकन थांबून फकीरा म्हणाला, नग त्याला आत्ताची दौड निभणार नाही, थकलाय त्यो. त्याबरोबर गोठ्यात गाभऱ्या खेकळला. त्याच्या त्या खेकळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला. राधाचं काळीज निर्धास्त झालं. जणू गबऱ्यानं घाबरू नको, फकीरा विजयी होऊन येणार असा तिला धीरच दिलेला होता. गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर सावळानं आपली चाल वाढवून ती फकीराशी जुळवली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड नेऊन तो म्हणाला, दाजी, आपण जायचंय कुठं? माळवाडीच्या मठकऱ्याला लुटाया. फकीरा उद्गारला आणि वादळाप्रमाणे समोर बघत धावत निघाला आणि मग सगळेच धावायला लागले. त्यावेळी माळवाडी शांत होती. कोपीत एखादा म्हातारा बसावा तशी ती डोंगराच्या खोऱ्यात वसली होती. तिच्या डोकीवर ती काळी रात्र नाचत होती. गावाच्या एका टोकाला तो मटकऱ्याचा चिरेबंदी वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे फटकून उभा होता. त्या वाड्याच्या त्या चिरेबंदी भिंतींवर अंधार टकरत होता. फार पूर्वी एका राजानं एका पुजाऱ्याला एका प्राचीन मठाची देखरेख ठेवण्यासाठी 14 गावं इनाम दिलेली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या 14 गावांच्या इनामावरच त्या मठाचा खर्च चालला होता. परंतु त्या 14 गावांच्या जमिनीसाठी आणि त्या दौलतीसाठी त्या गावात भलतीच होड लागून आजपर्यंत कैकांचे खून पडलेले होते. एक दुसऱ्याचा खून करून त्या मठाच्या मालकीसाठी आपला दत्तक घालत होता. आजही त्या प्रचंड वाड्यात 5 मालकिणी आपलं रांडपण रेटत होत्या. तिथं पेवात किडे नांदावे तशी माणसं नांदत होती. मठकऱ्याच्या त्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला दाण्याची एक एक कणगी उभी होती. कैक पेवात धान्य सडत होतं. बाहेरच्या त्या कणगी सारख्या लावून खांबाशी जखडून उभ्या केल्या होत्या. जागोजाग शिकारी कुत्री खुरमुंडी घालून निजली होती. प्रत्येक कुत्र्यापाशी एक एक चाकरीचा गडी हत्यारबंद पडलेला होता. त्या विस्तीर्ण वाड्याच्या मधल्या अंगणात पलंग टाकून तो मटकरी निवांत निजलेला होता. सोप्यात शेकडो गुरं दावणीला रवंथ करत होती. तिथं निर्भय निजणाऱ्या घोरण्यानं रातकिडे भयभीत झालेले होते.
14 गावाचं धान्य आणि जीवन पोटात घेऊन तो दगडी वाडा सुस्कारे टाकत होता. आणि त्याच वेळी त्या दगडांना फकीराचे हात भिडले होते. 150 लोकांनी गावाची नाकेबंदी करून मठ आणि गाव यामध्ये पाचर मारलेली होती. सावळा, बळी, मुर्रा यांनी पहिला आडणा मारायचं काम पुरं केलं होतं. गावची मुख्य वाट साधूनं दाबून टाकली होती. हातात ती तलवार घेऊन फकीरा वाड्यात शिरण्यासाठी उतावळा झाला होता. सर्वत्र शांतता नांदत होती. जणू वादळापूर्वीची ती शांतता प्रस्थापित झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी. आज या कादंबरीचा 10वा भाग आपण ऐकलात. 11वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.